तर विद्यार्थ्यांना इकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज देखील आपण धर्मालय आयुक्त तसेच विद्यार्थ्यांना महानगरपालिका भरतीसाठी स्पेशल असलेले जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत। सर्वांनी ज्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच विद्यार्थ्यांना आपल्याला या दोन्ही भरतीसाठी 599 पेजेसचे आपण एक पीडीएफ तयार केलेली आहे। या पीडीएफ मध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला सर्व काही कव्हर केलेले आहे। इच्छुक असाल तर या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करण्याची सर्वांना रिक्वेस्ट आहे। तर जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी नक्कीच करून घ्यायचं आहे। हे जे पीडीएफ आहे विद्यार्थ्यांनो, हा सुपर क्लास पाहून घेत असाल तर तुम्हाला 250 मध्ये हे सध्या दिले जात आहे। नाहीतर तुम्हाला हे संधी जर तुम्ही मिस केली तर तुम्हाला हे 300 ला पडणार आहे। तसेच या ठिकाणी सबस्क्राइब लगेच करून घ्या आपल्या या चॅनलला। तुमच्यासाठी अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास आपल्या चॅनलवर विद्यार्थ्यांनो डेली बेसिसवर कव्हर केले जात असतात। आणि सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा मोटिवेशन पण नक्कीच द्यायचा असतो। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला जो प्रश्न आपल्या समोर आहे तो कव्हर करूया। विचारलेला आहे की रबराच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे देशातील राज्य कोणते आहे? कोणत्या याच्यामध्ये? रबराच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्र, केरळ, गुजरात किंवा कर्नाटक। ऑप्शन्स मध्ये 2 योग्य राहील। म्हणजेच केरळ हे जे राज्य आहे प्रथम क्रमांकाचे असलेले लक्षात येते। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो येते त्रिपुरा हे राज्य, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो येते तामिळनाडू हे राज्य आणि त्याच्यानंतर येते विद्यार्थ्यांनो या ठिकाणी कर्नाटक। हा क्रम आपल्याला लक्षात घ्यायचा आहे। तर कव्हर करूया प्रश्न दुसऱ्या क्रमांकाचा। अमृता कौर स्वतंत्र भारताच्या पहिल्या कोणत्या मंत्री होत्या ते सांगायचं आहे। अमृता कौर यांनी तर शिक्षण मंत्री होत्या का, आरोग्य मंत्री, वन मंत्री किंवा वरीलपैकी नाही? तर आरोग्य मंत्री सर्वात पहिल्या म्हणजेच कोण? अमृता कौर यांनी राहिलेल्या आहेत। प्रश्न तिसरा कव्हर करूया। पहिल्या पतसंस्थेची स्थापना भारतामध्ये कोणत्या वर्षी झालेली आहे ते सांगायचं आहे। पहिल्या पतसंस्थेची विचारलेली 1904, 1905, 1906 किंवा 1907? तर 1904 या वर्षी पहिल्या पतसंस्थेची स्थापना भारतामध्ये झालेली लक्षात येते। प्रश्न कव्हर करूया चौथा। तर काळ्या पाण्याची जी शिक्षा आहे ती पुढीलपैकी कोणत्या जेलमध्ये, कारागृहामध्ये दिली जात असे ते सांगायचं आहे। काळ्या पाण्याची शिक्षा राजामुंद्री, तिहाड, येरवाडा किंवा सेल्युलर कारागृहामध्ये? ऑप्शन्स मध्ये 4 योग्य राहील। सेल्युलर कारागृहामध्ये काळ्या पाण्याची शिक्षा दिली जात असे हे लक्षात घ्यायचं आहे। तर विचारलेलं आहे की महाड सत्याग्रह कोणत्या वर्षी झालेला आहे? वर्षी किंवा दिवशी म्हटलं तरी चालते। तर ऑप्शन्स मध्ये दिलेली आहे 23 मार्च 1927, 22 मार्च, 20 मार्च किंवा 25 मार्च? तर ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी योग्य राहील विद्यार्थ्यांना आपल्या समोर 3 20 मार्च 1927 या रोजी जो आहे तो सत्याग्रह झालेला आहे, लक्षात येतो। तर कोणती जमीन सर्वात जास्त पाणी धरून ठेवते ते आपल्याला विचारलेलं आहे। दिलेल्या पर्यायापैकी पाणी धरून सर्वात जास्त ठेवणारी कोणती आहे? रेतीमय, गाळाची, काळी किंवा वरीलपैकी नाही? तर गाळाची मृदा जी आहे सर्वात जास्त पाणी रोखून ठेवण्याची क्षमता राखते हे लक्षात येते। प्रश्न 7वा कव्हर करूया। तर विचारलेला आहे त्यातून की खालीलपैकी कोणकोणती जिल्हे हे मराठवाडा विभागामध्ये येतात ते सांगायचं आहे। विभागाचं नाव मराठवाडा आहे। नांदेड, परभणी, जालना वरील सर्व? तर ऑप्शन्स मध्ये 4 योग्य राहील। जालना, परभणी, नांदेड हे सर्व जिल्हे मराठवाडा विभागातील असलेले लक्षात येतात। प्रश्न 8वा पाहूया। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात ते सांगायचं आहे। आपल्या राज्याची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीला म्हणतात? सतलज, गंगा, कावेरी किंवा कोयना? ऑप्शन्स मध्ये 4 योग्य राहील। म्हणजेच कोयना या नदीला आपल्या राज्याची भाग्यलक्ष्मी असे संबोधतात। तर प्रश्न 9व्या क्रमांकाचा। अननस हे जे फळ आहे ते भारतातील कोणत्या राज्याचे राज्यफळ आहे ते सांगायचं आहे। फळाचं नाव अननस हे विचारलेले मणिपूर, त्रिपुरा, मिझोरम किंवा ओडिसा? तर त्रिपुरा या राज्याचे राज्यफळ कोणते आहे? अननस आहे हे लक्षात येते। प्रश्न 10व्या मध्ये भगवान गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन जे आहे ते कोणत्या ठिकाणी दिलेले होते ते सांगायचं आहे। पहिले प्रवचन भगवान बुद्धांनी कुठे दिलेले होते? लुंबिनी, बौद्धगया, सारनाथ किंवा वरीलपैकी नाही? सारनाथ या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन दिलेले
लक्षात येते. प्रश्न 11वा कव्हर करूया. विचारलेला आहे की पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार असणाऱ्या भीमा नदीला कोणत्या नावाने ओळखले जात असते? ठिकाण कोणते विचारलेले आहे? पंढरपूर या ठिकाणी. तर सतरस, पैनगंगा, वैनगंगा किंवा चंद्रभागा. तर पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार असणाऱ्या भीमा नदीस कोणत्या नावाने? चंद्रभागा नावाने ओळखली जाते. प्रश्न 12वा पाहूया. संपत्तीचा जो हक्क आहे तो कोणत्या घटना दुरुस्तीनुसार या ठिकाणी मूलभूत हक्कातून वगळण्यात आलेला आहे? ती घटना दुरुस्ती कोणती आहे? तर 45वी, 44वी, 50 किंवा 48वी. तर घटना दुरुस्ती 44व्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत हक्कांमधून संपत्तीचा हक्क जो आहे तो वगळलेला लक्षात येतो. 13वा प्रश्न. राणीची विहीर पुढील पैकी किती रुपयाच्या नोटेवर छापण्यात येत असते ते सांगायचं आहे. राणीची विहीर किती रुपयाच्या नोटेवर असते? 500, 200, 100 किंवा 50. तर 100च्या नोटीवर राणीची विहीर छापण्यात येते हे लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 14वा. भारतामध्ये जी बँक आहे ते कोणत्या ठेवीवर कर या ठिकाणी विद्यार्थ्यांना काय विचारलेलं आहे? व्याज देत नाही ते सांगायचं आहे. कोणत्या ठेवीवर व्याज देत नसतात? बचत, चालू, मुदत किंवा आवर्ती. तर चालू ठेवीवर विद्यार्थ्यांनो भारतामध्ये बँक जे आहे ते व्याज देत नसते. प्रश्न या ठिकाणी 15वा. कुसुमाग्रज या टोपण नावाने पुढीलपैकी कोणत्या कवीला ओळखले जाते हे सांगायचं आहे. कुसुमाग्रज नावाने ओळखले जाणारे विष्णू वामन शिरवाडकर, संत सोयराबाई, विष्णुशास्त्री चिपळूणकर किंवा राम गणेश गडकरी. तर विष्णू वामन शिरवाडकर यांना जे आहे कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखले जाते. प्रश्न 16वा कव्हर करूया. विष्णू वामन शिरवाडकर यांचा जो जन्मदिवस आहे तो कोणत्या नावाने साजरा होत असतो ते सांगायचं आहे आपल्या राज्यामध्ये. विष्णू वामन शिरवाडकर. मराठी भाषा दिवस, मराठी व्यक्ती दिवस, मराठी गौरव दिवस किंवा मराठी सन्मान दिवस. तर ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक योग्य राहील की मराठी भाषा दिवस जो आहे या नावाने विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस साजरा होत असतो. 17व्या प्रश्नात विचारलेला आहे की पुरोहितशाहीला नकार हे कोणत्या समाजाचे तत्व होते? ते समाज कोणता आहे जो की पुरोहितशाहीला नकार करत होता? तर आर्य समाज आहे का, ब्राह्मण समाज, सत्यशोधक समाज किंवा प्रार्थना समाज? तर सत्यशोधक समाज हा जो समाज आहे पुरोहितशाहीला नकार देणारा समाज असलेला लक्षात येतो. प्रश्न 18वा विचारलेले की ठिकाण आहे चांगदेव. या ठिकाणी एकूण म्हणजे कोणत्या नदीचा संगम झालेला आहे ते सांगायचं आहे. पर्याय वाचतात तुम्हाला उत्तर कळत आहे. चांगदेव हे ठिकाण आहे. तापी, पूर्णा, वरील दोन्ही किंवा कृष्णा. तर ऑप्शन्समध्ये योग्य राहील 3. पूर्णा, तापी या दोन नद्यांचा जो संगम आहे विद्यार्थ्यांनो झालेला चांगदेव या ठिकाणी आहे. प्रश्न 19वा कव्हर करूया. ब्रह्मपुत्रा नदीला कोणत्या राज्याचे दुःखाश्रू म्हणतात ते सांगायचं आहे. ब्रह्मपुत्रा ही नदी आहे ओडिसा, आसाम, मणिपूर किंवा मेघालय. तर आसाम या राज्याचे दुःख अश्रू कोणत्या नदीला म्हणतात? तर ब्रह्मपुत्रा नदीस म्हणतात. प्रश्न 20वा. मेघदूत जलाशय असे कोणत्या धरणाच्या जलाशयास म्हणतात ते सांगायचं आहे. कव्हर केलेलाच प्रश्न आहे. विचारलेला आहे की मेघदूत जलाशय असे उजनी धरणाच्या जलाशयाला म्हणतात का, तोतलाडोह धरणाच्या, कोयना धरण किंवा पानसेत धरण? तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये योग्य राहील विद्यार्थ्यांनो 2 म्हणजेच तोतलाडोह धरणाच्या जलाशयाला मेघदूत जलाशय असे म्हणतात हे लक्षात येते. प्रश्न 21वा. जालियनवाला बाग हत्याकांड कोणाच्या काळात घडलेला होता? ते कोण आहेत ज्यांच्या काळामध्ये जालियनवाला बाग हत्याकांड घडलेला आहे? तर लॉर्ड चेम्सफोर्ड, लॉर्ड रिपन, लॉर्ड कर्झन किंवा लॉर्ड कॉर्नवॉलिस. तर लॉर्ड चेम्सफोर्ड यांच्या काळामध्ये जालियनवाला बाग हत्याकांड हा जो आहे तो घडलेला दिसतो. तर कव्हर करूया. पुढचा प्रश्न असा आहे अंबोरी ब्रिज हा जो पूल आहे तो कोणत्या नदीवर आहे? पुलाचं नाव अंबोरी ब्रिज हे आहे. पैनगंगा, वैनगंगा, गोदावरी किंवा गंगा? तर ऑप्शन्समध्ये 2 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. वैनगंगा नदीवर जो आहे अंबोरी ब्रिज पूल स्थित आहे.
तर 23व्या प्रश्नामध्ये दादाभाई नौरोजी यांचा जो जन्म आहे जन्म आहे तो कोणत्या ठिकाणी झालेला आहे किंवा त्यांचे जन्म ठिकाण सांगायचं आहे की कोणते आहे दादाभाई नौरोजी यांचे. तर कलकत्ता, वर्सोवा, मुंबई, दिल्ली किंवा बंगाल. तर वर्सोवा, मुंबई या ठिकाणी दादाभाई नौरोजी यांचा जो जन्म आहे तो झालेला. प्रश्न 24वा पाहूया. नालंदा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे. नालंदा विद्यापीठ आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन्समध्ये महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक किंवा तेलंगणा. तर बिहार या राज्यामध्ये नालंदा विद्यापीठ स्थित असलेले लक्षात येते. प्रश्न 25वा करूया. संविधानामध्ये पंचवार्षिक योजना पद्धत जी आहे ती कोणत्या देशाकडून घेतलेली आहे ते सांगायचं आहे. पंचवार्षिक योजना पद्धत ऑप्शन्समध्ये दिलेली आहे अमेरिका, रूस, फ्रान्स किंवा स्वित्झर्लंड. ऑप्शन्समध्ये 2 म्हणजेच रूस या देशाकडून संविधानामध्ये पंचवार्षिक पद्धत ही स्वीकारलेली दिसते. प्रश्न 26वा करूया. राज्यपाल हा राज्याचा कोणत्या प्रकारचा प्रमुख असतो ते विचारलेलं. उत्तर सोपं आहे, प्रश्न सोपा आहे. तुम्हाला उत्तर येत असेल राज्यपाल कोणत्या प्रकारचा प्रमुख असतो. संविधानिक, वास्तविक, नामधारी किंवा वरील नाही. तर संविधानिक प्रमुख राज्याचा कोण असतो तर राज्यपाल असतो हे लक्षात येते. तर प्रश्न 27वा पाहूया. रेडिओ बनवण्याचे कारखाने प्रामुख्याने कोठे आहेत. महाराष्ट्रामध्ये रेडिओ बनवण्याचे कारखाने मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर किंवा भुसावळ. तर पुणे या ठिकाणी विद्यार्थ्यांनो रेडिओ बनवण्याचे कारखाने असलेले लक्षात येतात. प्रश्न 28वा विचारलेला की केळ्यांची भुकटी बनवण्याचा कारखाना पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. केळ्यांची भुकटी बनवण्याचा कारखाना जळगाव, जालना, सिंधुदुर्ग किंवा अहिल्यानगर. तर जळगाव या जिल्ह्यामध्ये केळ्याची भुकटी बनवण्याचा जो कारखाना आहे तो असलेला दिसतो. प्रश्न 29वा विचारलेला की सर्वात जास्त दूध देणारी देशी गाय कोणती आहे ते सांगायचं आहे जी की सर्वात जास्त दूध देते. तर साहिवाल, गीर, लाल सिंधी किंवा वरीलपैकी सर्व. तर साहिवाल ही जी गाय आहे सर्वात जास्त दूध देणारी विद्यार्थ्यांनो देशी गाय असलेली लक्षात येते. प्रश्न 30वा. हिंदू सोशल क्लबची स्थापना कोणत्या शहरात करण्यात आलेली होती ते सांगायचं आहे. कशाची. हिंदू सोशल क्लबची स्थापना मुंबई, पुणे, नाशिक किंवा नागपूर. तर ठिकाण आहे विद्यार्थ्यांनो 1 म्हणजेच मुंबई या ठिकाणी हिंदू सोशल क्लबची स्थापना करण्यात आलेली होती. आता विद्यार्थ्यांनो सुपर क्लासला सोडण्यापूर्वी अतिशय महत्त्वाची एक सूचना आहे तुमच्या सर्वांसाठी विद्यार्थ्यांनो. या ठिकाणी महानगरपालिका भरती असो किंवा धर्मालय आयुक्त भरती असो या दोन्ही भरतीसाठी उपयुक्त असलेले आपण 599 पेजेसचे PDF तयार केलेले आहे. हे PDF तुम्हाला जर इच्छुक असाल तर सरळ सेवा भरतीच्या सर्व एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. तुम्ही नक्कीच घ्यायचे आहे. घेण्यासाठी या नंबरवर कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे. आणि व्हॉट्सअप केल्यानंतर विद्यार्थ्यांनो हे PDF तुम्हाला सांगितलं होतं की जर सुपर क्लास हा पाहून घेत असाल तर ही संधी तुम्हाला मिस नाही करायची आहे. 250 मध्ये दिले जात आहे. तुम्ही ही संधी मिस केली तर तुम्हाला ते 300ला पडणार आहे. तर लगेच इच्छुक विद्यार्थ्यांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे व्हॉट्सअपवर. आणि चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते. सबस्क्राईब केल्याने काय होते की आपल्या चॅनलवर पुढच्या जो सुपर क्लास आहे तो जेव्हा कधी अपलोड होईल ना सर्वप्रथम तुम्हालाच मिळून जाईल. तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे तो मला नक्कीच द्यायचा असतो. चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.